तर मित्रांनो, अपडेट अशी आहे की वाजले 7 आणि तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं. हे बघा, किती सुंदर असा सूर्योदय झाला इकडे आणि खूप सुंदर दिसतोय. हेच दाखवायचं होतं तुम्हाला. आणि आता 7 वाजलेत, तर आपणाला निघायचं लवकरात लवकर, कारण आज पण आपणाला जवळजवळ 350 किलोमीटर मारायचं. इथून आपण कटनीमध्ये थांबलो आहे. हे जे ठिकाण आहे हे कटनी आहे. प्रयागराजपासून 350 किलोमीटर अंतर आहे हे. तर मग आपल्याला लवकर तिथे जायचं आहे. आय थिंक 12 वाजेपर्यंत पोचायचं आपल्याला तिथे, म्हणून लवकर निघालं पाहिजे. मित्रांनो, इकडे बघा, आता आपण रेडी झालो आहे पुढच्या प्रवासासाठी. आणि इथून आपल्याला जवळजवळ 350 किलोमीटर जायचं आहे पुढे प्रयागराजसाठी. आणि हे कोल्ड स्टार्ट करून ठेवलं आहे बाईक. सकाळी सकाळी उठल्यावर बाईकला कोल्ड स्टार्ट मारावे लागते. इंजिनसाठी चांगलं असतं म्हणून कोल्ड स्टार्ट करून ठेवलं आहे. ही आपली बाईक इथे उभी. आणि इकडे सनराईज झाला आहे बघा, किती सुंदर. तर मित्रांनो, आता निघतोय आपण इथून. शिंदे घेतो आज बाईक आणि आपल्या 3 बाईक इकडे. आता फोटोज वगैरे घेणार आणि इथून निघणार मग. तर आता फोटो सेशन चालू आहे आपलं. तर मित्रांनो, आता निघालो आपण इथून प्रयागराजसाठी. आणि पहिल्यांदा आधी बाहेर जाऊन चहा पिणार आहोत इथे 1-2 किलोमीटरवर. आणि इथून मग पुढे निघू आपण. जय महाकाल, हर हर महादेव. तर मित्रांनो, आता चाय पिण्यासाठी थांबलेलो आहोत इकडे. आणि बघा, इकडे लोक कशी बघतात आपल्याकडे. आपण स्टार आहोत असं वाटतंय. आपणच स्टार आहोत असं वाटतंय इकडे. आणि हा इकडे हायवे. ब्रेकफास्ट चाललाय इथे. अर्पित बाई एकदम तोडून ब्रेकफास्ट करतायत. शिंदे भाई, कैसा लग रहा है? हाँ, पी ले. तर मित्रांनो, आता बघा, या महाकुंभसाठी लोक कुठून आणि कसे येतात. गद्दा वगैरे लावून आणलाय, बिछाना वगैरे. चहा पिऊन परत निघालोय पुढच्या प्रवासासाठी. आणि अपडेट अशी आहे की वाजलेत 8:17 झालेत. आणि इकडे बघा, प्रयागराज इथून 266 प्रयागराज आहे. ते 250 किलोमीटर्स आहे फक्त. मी तुम्हाला बोललो होतो की हे 350 किलोमीटर असेल, पण 350 किलोमीटर नाही ते ॲक्च्युली. ते फक्त 250 किलोमीटर्स. आणि असा हायवे असणार आहे असं मला वाटतं, कारण मॅपमध्ये तर आतापर्यंत तसंच दाखवत आहे. इथे ट्रकचा टायर फुटलाय. हो, किती टायर एकसाथ जवळ आहेत. टायर गरम होऊन फुटतो. बघितलात ना, कॅमेरामध्ये दिसला असेल तर तुम्हाला. At night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. What keeps you up at night, yeah. Make all the demons quiet, yeah. We were built to thrive, yeah. I think that we've all had enough. Yeah, I think that we've all had enough. Sick of dealing with the old plan. They know that we're calling it wrong. You got me like, oh yeah. I think that we've all had enough. तर
तर मित्रांनो इकडे एवढं ट्रॅफिक आहे आणि हे ट्रॅफिक एवढं घाण आहे ना, म्हणजे काही ट्रॅफिक रूल्सच नाही आहेत. कोणी कुठेही थांबतोय, कुठूनही फिरवतो, ना इंडिकेटर ना काय, काहीच नाही. काय बोलू शकतो. आणि महाकुंभमुळे इकडे खूप गर्दी झाली आहे. तर मित्रांनो आता आपण आपल्या बाईकला शिवाजी महाराजांचा फ्लॅग लावला आहे आणि इथून पुढे आपण असंच जाणार आहोत शिवाजी महाराजांचा फ्लॅग लावून. खूप सुंदर अशी फिलिंग आहे, खूप छान वाटतंय. तर मित्रांनो हे ट्रॅफिक बघा, पुढे खूप जास्त ट्रॅफिक आहे इकडे. हे बघा पूर्ण प्रयागराजच्या आधी 120 किलोमीटर्स अगोदर आहोत आपण आणि खूपच जास्त ट्रॅफिक आहे. आय डोंट नो. हे बघा मागेपर्यंत ट्रॅफिक आहे पूर्ण. प्रयागराजसाठी अजून 100 किलोमीटर बाकी आहे, तरी सुद्धा हे ट्रॅफिक बघू शकता तुम्ही. हे बघा आय थिंक खूप पुढेपर्यंत असणार आहे हे ट्रॅफिक. आणि सगळेजण आपल्या शिवाजी महाराजांच्या झेंड्याकडे बघताय. जय शिवराय. तर तुम्ही विचार करू शकता की 12 तारखेला काय होणार आहे. आताच एवढं ट्रॅफिक आहे, 100 किलोमीटर बाकी आहे तिथून पुढे. टोलवरती खूप गाड्या झाल्यात, त्यामुळे तिकडे थांबवलंय मागे. आपण बाईकवाले आहेत, त्यामुळे आपण एका बाजूने निघतोय आणि खूपच ट्रॅफिक आहे. जय शिवराय. जास्त ट्रॅफिक आहे. तर एका बाजूला किती ट्रॅफिक आहे म्हणून आपण इकडून काढतोय गाडी. जसं आपण सेफली आलोय तसंच आपल्याला घरी पण सेफली जायचं असतं. तर कोणत्याही राईडमध्ये सेफ्टी ही खूप महत्त्वाची असते. रुक जा, उसका गाड़ी उठा देते. आ जा, गाड़ी उठा देते. चल चल उठा दिया. चल. तर मित्रांनो वाजले 12:30 आणि इकडे थांबलोय आणि हा आपला जाणत्या राजाचा फ्लॅग लावलाय आपण. आज सुंदर वाटतोय तो. बघा मित्रांनो किती ट्रॅफिक आहे. ऑलरेडी तुम्हाला दिसत असेलच. सॉरी या ट्रॅफिकमुळे खूपच मागे राहिलो होतो आणि माझ्याकडे लोकेशन पण नव्हतं. ॲक्च्युली मोबाईल बंद झाला आहे, त्याच्यामध्ये चार्जिंग नाही आहे. आय थिंक मला वाटलं होतं की लोकेशन लावायला लागणार आहे, बट ठीक आहे चला आता भेटलेत तर त्यांच्यासोबतच जाऊ. हे बघा मित्रांनो प्रयागराज फक्त 20 किलोमीटर इथून.
खूप मजा येणार आहे मित्रांनो, खूप थ्रिलिंग असं वाटतंय, खतरनाक. परत ट्रॅफिक मध्ये फसलोय आता, खूप ट्रॅफिक आहे इकडे. 15 किलोमीटर बाकी असेल फक्त. फंस जाएगा तो लफड़ा है भाई. काय करू शकतो प्रयागराज. बावीस किलोमीटरवर आहे आणि खूप ट्रॅफिक आहे बघा. 30-40 किलोमीटर फक्त ट्रॅफिकच भेटलं आपल्याला, खूपच जास्त ट्रॅफिक भेटलं. अपने को घुमाने के लिए, अरे नहीं जाने देते यार अंदर. हेच आहे ते ट्रॅफिक प्रयागराजचं, जे आता खूप फेमस झालं आहे. बघा किती लोक येत आहेत पूर्ण देशभरातून प्रयागराजला महाकुंभसाठी. खूप ट्रैफिक जाम है. वीडियो बनाते रहे, ये ट्रैफिक बहुत फेमस है. अरे भाई ये ट्रैफिक बहुत फेमस है, बहुत वर्ल्ड फेमस ट्रैफिक है. हाँ राइडर है हम लोग. बघा किती ट्रॅफिक आहे इकडे आणि खूप कंटाळा आलाय. थोडंसंच जायचं आहे, फक्त थोडंसंच. पण एक गोष्ट मानली पाहिजे मित्रांनो की पोलीस खूप मेहनत घेत आहेत या ट्रॅफिकला मॅनेज करण्यासाठी आणि खूप उत्कृष्ट प्रकारे मॅनेज करतात. तुम्ही पाहू शकता किती ट्रॅफिक आहे, पण तरीसुद्धा अजून एंट्री पण बंद झाली नाही आहे. सपोर्टिव्ह आहेत लोक इकडे सगळे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि गुजबम्स येतात. आता आपण संगम पासून काही किलोमीटरच्या अंतरावर आहोत, 10 किलोमीटरच्या अंतरावर आहोत. आपण एवढी बाईक चालवत इथपर्यंत आलो, त्यामुळे मला खूपच प्राऊड फील होत आहे. मित्रांनो लोक बोलत होती इकडे यायच्या आधी की संगमला जायच्या 20 ते 25 किलोमीटर आधीच आपणाला थांबवलं जातं आणि चालत पाठवलं जातं. तर तसं नाही आहे. ट्रॅफिक असल्यामुळे कार जाऊ शकत नाही, त्यामुळे लोक चालत जातात आणि बाईकवाले वगैरे जाऊ शकतात. एवढं तर पोलिसांनी बाईकवाल्यांसाठी एक सूट ठेवली आहे की आपण एका बाजूने तरी निघू शकतो. म्हणून मला वाटतं की बाईकने आल्यामुळे आपला एक प्रकारचा फायदाच झाला आहे. तिकडे पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि इकडून आपण निघतोय. एक मिनिट. ओके, खूप सारे लोक चालत जात आहेत इकडून आणि कार इकडे आधीच पार्क करायला लावल्यात आणि पार्किंगला जागाच नाही आहे. कार वगैरे पार्किंगला जागाच नाही आहे. तर आपण बघूया कुठे पार्क करता. आपण डायरेक्ट हॉटेलवरच जायचं आहे. हॉटेल पण तिथे जवळच असेल आय थिंक. किती जास्त ट्रॅफिक आहे, खूप क्राऊड आहे, कंटाळा आलाय, हालत खराब.
झाले तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता पुढे येऊन थोडंसं ट्रॅफिक कमी झालं आहे. अजून परत 10 किलोमीटर आहे संगम. इकडे ट्रॅफिक खूपच कमी आहे. फायदा उचलून आपण पुढे गेलोय आणि थोड्याच वेळात आपण संगमला पण पोहोचू. हे बघा समोर कुंभमेळा. हे बघा इकडे. आणि थोड्या वेळापूर्वी तुम्ही हे पण बघितलं असाल, ब्रिजवरून संगम. आता बघूया, इथे थोडा रेस्ट करूया आणि हॉटेलवर जायचं लवकरात लवकर. मागे बघू शकता किती गर्दी आहे. आणि इकडे समोर बघा, खूपच गर्दी आहे इकडे. आणि ही आपली बाईक, अजून एक बाईक यायची आहे आपली, तर मग इथे येईल आणि त्यांच्यासोबतच मग आपण हॉटेलवरती जाऊ आणि तिथून मग संगमवरती जायचं प्लॅनिंग आहे. खूप गर्दी असेल संगमवरती सुद्धा. बघूया. अजून एक गोष्ट दाखवायची आहे मित्रांनो तुम्हाला. हे बघा, हे बघा, MH08. MH08 म्हणजेच रत्नागिरी. आपली MH08ची गाडी इकडे घेऊन येणं म्हणजे खूप प्राऊड अशी फिलिंग आहे आपली. मित्रांनो, आता पोहोचतोय आपण आपल्या हॉटेलला. इथेच आहे हे बघा, हॉटेल अनु. आणि इकडे बघा, पूर्ण प्रयागराजमध्ये किती गर्दी होती आणि इकडे अजिबातच गर्दी नाही. चलो चलो, थँक्यू. हां हां. तर एवढ्या ट्रॅफिकमधून, एवढ्या सगळ्या गोष्टीतून आपण आलो आणि आता फायनली आपण पोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनला. आणि आता हॉटेलमध्ये आलो. जरा जीवाला शांती मिळाली. उधर डालू, देखता हूँ है. हाँ,
ओके तर मित्रांनो आता पोचलोय हॉटेलला. हे बघा हॉटेल, इकडे हॉटेल आहे आणि इकडे आपल्या बाईक्स लावल्यात आपण 3 बाइक्स. चलो सब लोग हाय बोलो. पहुंच गए ना सब लोग, हाय बोलो. तिबिन भाई पहुंच गए ना? डन डन भाई एकदम परफेक्ट. चलो अभी थोड़ी देर में अंदर जाएंगे और थोड़ा रेस्ट करेंगे. उसके बाद देखते हैं आगे का प्लान क्या है. अभी तक कुछ पता नहीं है, सोचेंगे.